ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे। या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली। मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली 3 हात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले। वाहन चालकावर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकाच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशारा देत मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केले। यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे। याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी 3 हात नाका जंक्शनवर वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले। यावेळी अविनाश जाधवने वाहतूक विभागाचे वाभाडे काढले। वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही, फक्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते। तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत। तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत। नवनवीन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी, नागरिकांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहन चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे। वाहतूक शाखेने कार्यपद्धती योग्य तो बदल करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावे, अन्यथा एक दिवस वाहन चालकाच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे। झेब्रा क्रॉसिंग केला, ट्रिपल सीट केला, हेल्मेट नसेल तर तुमच्यावर दंड मारण्यात येईल। आणि हा ही दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाही आहे, 50-100 रुपये नाही, 500, 1000, 2000 अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे। ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे। जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकली घ्याव्या लागतील आम्हाला तिथे। आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमचा दंड मारताय, पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होतंय का? चांगले रस्ते दिलात का तुम्ही आम्हाला? आज वसईवरनं ठाण्यात यायला 5.5 तास लागतात, ठाण्यात यायला 3 तास लागतात, शिवफाट्यावर 3 तास लागतात, मुंबईवर ट्रॅफिकसाठी आतमध्ये अटकलेला आहे। मी त्यांना विनंती केली ते एकतर बी नसावं, म्हणजे तुम्ही ट्रेन पाठवलात की लोकांनी दंड भरावं, तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं, पण तुम्ही आम्हाला त्याला सुविधा देतात, त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे। आम्ही प्रचंड त्रस्त आहोत, म्हणून आम्हाला आता वेळ लागेल। अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या वेळेत आम्ही अटकलो। घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केली आहे। ट्रॅफिक न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विचार कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा। आज तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण झाला, पण तो भिवंडीचा ब्रिज होत नाही आहे 200 मीटरचा। तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला ठीक आहे, ट्रॅफिक आहे, म्हणजे शिस्त आम्ही पाळायची, म्हणजे ट्रक 4-4 लेनमधनं येतात, त्यांचं काय करणार? त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहेत, सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत, त्यांच्या बाबतीत कुठलेच नियम आहे। 4-4 लेनमध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले, पण आम्ही जर ट्रिपल सीट चालवली, हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार, पण त्यांच्यावर काय नाही होत। नियम असा आहे की सकाळी 8 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजे लिमिट, तर ते कसे येतात? त्यांना का नाही नियम आहे? जिथे तुमचं पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पाय घेऊन पुरवणार आणि तिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो। तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लागून देणार नाही। ही आमच्या पहिल्यांदा शहर ट्रॅफिक त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा असंही करू नका, नाहीतर या सर्वांच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च करतो। सिंगाने शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या सगळी गेलेत आहे। सिंगाने या शाळेत जा नाही तर कुठेही जा, बरोबर आहे। ट्रॅफिकचा पोटपाडा जो उडाला आहे ना ठाण्यामध्ये, तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता, एवढा ट्रॅफिकचा पोटपाडा उडालेला आहे। तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलने जाऊ शकत नाही, 4-5 सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतं, एक सिग्नल 2 मिनिटात असतो। जर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीज आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय, पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाही आहेत। आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघायला ठाण्याकडे तर 1920 हे ब्रिज वगैरे हे गाजलेलं झाले, नवीन काही नाही आमच्या ठाण्यामध्ये। ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यांना निघालेलं नाही आहे।
मागच्या 10 वर्षामध्ये ठाणं तसंच आहे. हे जुनं होतं. नवीन ब्रिज आले, नवीन विकास काय नाही आहे. वाटोळं झालंय. फक्त इमारती आल्यात, इमारतीला परवानग्या दिल्या, लाखो लोक ठाण्यात आणली, मोठ्या मोठ्या इव्हन तुम्ही इमारत उभ्या केला, ती लोक जाणार कुठून? आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते. परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर 5 मिनिटात मागणं गोविंदची गाडी येतात, गाडी घेऊन जाते. म्हणजे आता गाडी काय असते पॅक करायची आणि खिशात घेऊन जायची का तिथे जाताना? गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार ना, आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंग. अविनाशजी, मध्यंतरी झोन ब्रिज बांधल्या घोडबंदरला उपमुख्यमंत्री सांगितले की कोंडी वाहतूक कोंडी होणार नाही ठाण्यात. मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापूर्वी वापरलेले आहेत. खरं तर करोडो रुपये आणायचे, त्याच्यातनं आपला पार्ट काढून घ्यायचा, जो काय 5-10% येतो, आणि नंतर म्हणू दे ठाणेकर. किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये? कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगावं? काय आहे ठाण्यामध्ये? आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं. 30 तळावपळी, तेच रस्ते, तोच येऊर, तेच गार्डन, इथेच खेळतो आम्ही. 4,000 कोटीचं महानगरपालिका आहे आमची. काय केलं त्याचं? व्हीआयपी कल्चरमध्ये काय सांगायचं? या सगळ्या ट्रॅफिकचा काय नाही. कुठले तरी मंत्री येतात, ट्रॅफिक गाडवली जाते, सिग्नल लांब जातो, तो फक्त सिग्नलच नाही लांबपर्यंत जातो, मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जाते. सगळ्या गोष्टी ज्या ठाणेकरांच्या मुलाच्या आहेत, ठाणेकरांच्या ठिकाणचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागरूक व्हावं लागेल. आणि परत सांगतो, हा दंड वसूल करण्याचा जो घाट पोलिसांनी घातला, तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना